शिवराय जय शंभूराज मित्रांनो, साहस आणि सह्याद्री या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी भावेश आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण पाहतोय तो म्हणजे हा सुधागड आणि सुधागडच्या हे पायथ्याखालचं गाव आहे आणि इथे या मराठी शाळेपासून ट्रेक आज सुरू होतो। गडाच्या पायथ्याशी कोणत्याही नाश्त्याची किंवा खाण्यापिण्याची कोणतीही सोय नाही आहे। एक छोटंसं दुकान आहे, तिथे आपल्याला कुरकुरे वगैरे भेटतील, असं अरबट सबड आपण काहीतरी खावं घेऊ आपल्यासोबत घेऊ शकतो आणि जर काही नाश्ता वगैरे पाहिजे असेल तर त्यांना सांगू शकतात, ते बनवून ठेवतील। मी आलो आहे आणि विचारलं तूच केली तर नाश्त्याबद्दल, तर त्याच लोक बाहेर चालले, त्यामुळे माझ्या निश्चित तर नाश्ता नाही, त्यामुळे मी भरपूर अशी कुरकुरे घेतले वरती गडावरती खायला। आणि आपली इथे गाडी सेफली आपली पार्क करू शकतो आणि ही मराठी शाळा इकडे आणि ह्या शाळेच्या बाजूनच गडाचा ट्रेक हा सुरू होतो। ही इथे शाळा आहे आणि हा गडाचा ट्रेक आहे ना, हा इथून सुरू होणार आहे आणि आपल्याला जायचं या दिशेला। मराठी शाळेपासून आजचा प्रवास सुरू केला। सकाळी गावातील वातावरण खूप आल्हाददायक होते। अशा आल्हाददायक वातावरणात मी गावातील घरांच्या दारातून किल्ल्याकडे चालायला सुरुवात केली। किल्ल्यावर पोहोचण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत। दोन्ही मार्गांवर तुम्ही किल्ल्याचे विविध अवशेष आणि भाग पाहू शकता आणि त्यांचा अभ्यास करू शकता। धोणसे गावातून पहिला मार्ग आहे। इथून किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी दाट जंगलातून 3 तासांचा कठीण प्रवास आहे। तेलबेडला जवळील सवासणीचा घाट तुम्हाला या मार्गावर घेऊन जातो। येथून किल्ल्याच्या गोमुखी शैलीतील मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करून तुम्ही किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचू शकता। किल्ल्यावर पोहोचण्याचा दुसरा मार्ग ठाकूरवाडी गावातून आहे, जिथून 2 ते 3 तासात पोहोचता येते। मी या मार्गावर ट्रेकिंग करत होतो। ट्रेकर्ससाठी हा मार्ग सोपा आहे आणि या मार्गावर 2 टप्प्यांवर लोखंडी पायऱ्या आहेत। दुर्गम ठिकाणी या पायऱ्या बसवल्या आहेत, ज्यामुळे किल्ल्यावर पोहोचणे खूप सुरक्षित होते। मी गाव सोडत घनदाट जंगलात पोहोचलो। गुगल मॅपच्या साहाय्याने आपण किल्ल्याच्या पायथ्याच्या गावामध्ये येऊन जातो। फार कठीण नाही आहे, रस्ता खूप सोपा आहे। मी पण गुगल मॅपच्या साहाय्यानेच पहिल्यांदाच सुधागडचा ट्रेक करतोय। या किल्ल्याला खूप चांगला असा इतिहास आहे, त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून आपण तो संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओच्या अगदी शेवटपर्यंत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। आज आहे मंगळवार आणि मंगळवारचा ट्रेक करायचं ठरवलं। शनिवारवर प्लॅन चालू होते, मित्र वगैरे तयार होते, पण शनिवारवर गर्दी असते, त्यामुळे शनिवारवर ट्रेक करत टाळलं मी आणि मी आज एकटा आलो आहे। आज कोणी नाही माझ्यासोबत। सो मुलाला बोललो होता बारक्या येतो म्हणून, पण त्याचं जरा पायाला दुखत असल्यामुळे त्याला ट्रेक जमणार नव्हता, त्यामुळे बोललो तू थांब, घरीच थांब। सो त्याची आठवण आणि बाकी सर्वांची आठवण येत राहील अच्छा ट्रेकला। आपण आता घनदाट जंगलात आलो आहे। सकाळ पठार जे होतं ना पाठीमाग आपण सोडलं, आता आपण किल्ल्याच्या ज्या लोखंडी शिड्या आपल्याला भेटणार आहेत ना तिकडे आपण जातोय आणि इथे आपल्याला घनदाट असं जंगल पाहायला भेटतंय। पावसाचं काही खरं नाही, आपण आपली तयारी करून घेऊ। रेनकोट घालून झालाय आपला, आता आपण पुन्हा जाऊया गडाच्या दिशेने, चला।
या आहेत गडाच्या पहिल्या टप्प्यावरच्या लोखंडी शिड्या. त्या आपण ओलांडून पुढे जायचं आहे. पुढे अजून पायऱ्या आपल्याला पाहायला भेटणार आहेत. दगडी पायवाटा होत्या इथे, त्या मोडून पडल्यात. मग इथल्या स्थानिक किंवा पर्यटन विभागाने इथे या लोखंडी शिड्या बसवल्या. सो त्यामुळे वरती येणं सोपं झालं आहे. आता इकडे आपल्याला दगडी पायऱ्यांचे अवशेष इथे पाहायला भेटतात, जे अजूनही अस्तित्वात आहेत. दुसऱ्या टप्प्यावरील ज्या लोखंडी शिड्या होत्या त्या आपण आता चढून वरती आलोय. शिड्यांची हालत अशी झाली आहे ना की आपण एकावेळी एकच माणूस जाऊ शकतो, आणि एक माणूस गेला ना तर एवढ्या त्या शिड्या हलतात. म्हणजे विचार करा, दोघं तिघं असतील तर पूर्ण त्या शिड्या कोसळून पडतील. सुधागड या किल्ल्याला खूप ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व आहे. या गडाच्या आसपासच्या परिसरात खूप ऐतिहासिक प्रसंग घडले आहेत. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाशापूर या गावातच छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णोजी दत्तो, बळाजी आवजी चिटणीस, त्यांचा मुलगा आवजी बल्लाद आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजीराजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या पर्ली गावात हत्तीच्या पायी दिले. हे सर्वजण महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलासोबत म्हणजेच अकबरासोबत स्वराज्याविरुद्ध कट कारस्थान करत असल्याच्या आरोपाखाली पकडले गेले होते. मला ना हा जो दगडांचा चर आहे ना तो टप्पा कठीण जाणार आहे, कारण ना एकदम वरच्या अंगाला एकदम चढायचं आहे. बघा सहा चढतच जायचं आहे वरपर्यंत. आणि समोर आपल्याला कातळकडा पाहायला भेटतोय, आणि मच्छर पण खतरनाक चावते, बोचून काढलं अक्षरशः. मित्रांनो, बराच वेळ ट्रेक करतोय, सोबत पाणी घेतलं होतं ते संपलंय. आता माझ्या पाणी नाही आहे अजून. मला तासभराचा ट्रेक करायचा आहे. वाटेत कुठे वरती गेल्याशिवाय पाणी भेटणार नाही, कारण भोराई देवीच्या मंदिरामध्ये तिथे पुजारी वगैरे असतात, त्यांच्याकडे पाणी वगैरे घेऊ शकतो. पण पूर्ण या वाटेमध्ये आता मला पाणी नाही आहे. तर हे कासवाचं पाणी येतं ना, ते मी आता बॉटलमध्ये भरणार आहे, आणि तेच आता माझ्या पूर्ण प्रवासात ते सोबत असणार आहे. मी तेच पाणी पिणार आहे आता या संपूर्ण ट्रेक दरम्यान. आणि पावसाळ्यात ना हा निसर्गाचा ठेवा असतो आपल्यासाठी, त्याचा मी पुरेपूर आता आज वापर करून घेणार आहे. पाणी स्वच्छ आहे, कोणती घाण नाही, कचरा नाही, काहीच म्हणजे काहीच असं कचरा वगैरे काहीच नाही. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य आहे. पावसाळ्यात पाण्याची कमतरता कुठेही भासणार नाही.
पुराणात भृगु ऋषीने काही वेळ या ठिकाणी वास्तव्य केल्याचे आढळते. त्यांनीच या परिसरात भोराई देवीची स्थापना केली आणि ह्या किल्ल्याचं नाव हे भोरबगड त्यावेळेला पडलं. नंतर पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला स्वराज्यात हा किल्ला सामील करून घेतला त्यावेळेस या किल्ल्याचं नामकरण केलं आणि त्या नामकरणात या किल्ल्याला नाव सुधागड असे ठेवण्यात आले. इथून आपल्याला किल्ल्याच्या पायऱ्या पाहायला भेटतात जे आपल्याला किल्ल्याच्या माथ्यापर्यंत घेऊन जातील. या किल्ल्याचे नाते पार भृगु ऋषींपर्यंत जोडले गेले आहे. पुराणात भृगु ऋषीने येथे वास्तव्य केल्याचे उल्लेख आढळतात. तप साधना करून भृगु ऋषीने भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. पूर्वी या गडाला भोरबगड असेही म्हणत. भोर संस्थानातील सर्वात महत्त्वाचा किल्ला म्हणून भोरबगड ओळखला जाई. भोराई देवी ही भोर संस्थानाची कुलदेवता आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडाला सुधागड हे नाव पडले. रायगडासोबत सुधागड हा स्वराज्याच्या राजधानीच्या शर्यतीत होता. यावरूनच हा किल्ला किती महत्त्वाचा आहे हे समजले असेल. सवासनीच्या घाटाचा पहारेकरी म्हणून सुधागडची ओळख होती. कोकणात उतरण्यासाठी सवासनीचा घाटाचा उपयोग होत असे. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात सुधागड परिसरातील ठाणाळे आणि खणसाबळे या बौद्ध लेणींची निर्मिती झाली. ह्या संदर्भावरून सुधागड हाही किल्ला खूप प्राचीन असावा असा अंदाज आहे. अशक्य सुंदर सह्याद्री. लोखंडी रेलिंग असलेल्या दगडी पायऱ्यांचा वापर करत गडाचे ठाकूरवाडी दिशेकडील प्रवेशद्वार गाठले. प्रवेशद्वार पूर्वीसारखे सुव्यवस्थित नाही. मार्ग ज्यावरून आपण आता वरती आलो. इकडे सुअवस्थित आपल्याला तटबंदी पाहायला भेटते किल्ल्याची आणि हा किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला तटबंदी किल्ल्याची पाहायला भेटते. अजूनही शिल्लक आहे. जशीच्या तशी काही बदल नाही त्याच्यामध्ये. किल्ल्याच्या बुरुजावर जाण्यासाठी इथून मार्ग आहे. तर आपण किल्ल्याचा बुरुज पाहूया. चितकटी बुरुज आहे. तर मित्रांनो आता येऊन पोहोचलोय आपण चिलखती बुरुजाजवळ आणि आपण आता चिलखती बुरुजावर आहोत. ताशीवकडा असलेल्या या बुरुजाला एक चोर दरवाजा आहे जो उतरून खाली गेल्यावर आपण उपबुरुजावर जातो. चोर दरवाजातून खाली उतरणे थोडे जोखमीचे आहे. चिलखती बुरुज म्हणजे एक बुरुज आणि त्याला संरक्षण म्हणून आणखीन एक बुरुज असे दोन बुरुजांचं समीकरण म्हणजे चिलखती बुरुज. या बुरुजावरून खाली येणारी पायवाट ती आपण पाहिली. किती छोटा होल आहे. त्या होलातून मी बाहेर आलो. या ठिकाणी आपल्याला अशा दगडामध्ये खाचे मारलेले दिसत आहेत. तर त्या ठिकाणी त्या खाचांचा वापर करत आपण हे कातळ पार करू शकतो. त्यावेळेला ती परिस्थिती होती त्यामुळे ते पार करत होते. आता खूप परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे आता ते शक्य नाही की त्या पायऱ्यांचा किंवा त्या खाचेंचा वापर करत आपण ते कातळ पार करू शकतो. हे जे आपण बघतोय ते आहे मशाल ठेवण्यासाठी. पूर्वी ज्यावेळेला अंधार व्हायचा त्यावेळेला मशाल पेटवली जायची आणि ती मशाल असे खाचांमध्ये रोवली जायची आणि बुरुजावरती पूर्ण प्रकाशाचा मशालीचा पडायचा. तसेच शत्रूंवर मारा करण्यासाठी आणि त्यांना पाहण्यासाठी बुरुजावर खिडक्या आणि छिद्रे असे विविध अवयव पाहण्यास मिळतात.
तर मित्रांनो आता आपण चिलखती बुरुज पाहिला आणि मी या चिलखती बुरुजावरती काही गडाचे अवयव आपल्याला पाहायला भेटते. या दिशेने वरती आलो की ही जी पायवाट जाते ती जाते गडाच्या माथ्यावरती. या ठिकाणी या साईडला आपल्याला पाहायला भेटतो गडाचा चिलखती बुरुज जो आपल्याला पहिला पाहायला भेटतो. त्याचप्रमाणे इकडे आपल्याला चिलखती बुरुज, अजून एक चिलखती बुरुज आहे या साईडला जो पूर्वेपाडी बाजूला आहे, तर तो आता आपण पाहूया. गडाला एकूण 4 बुरुज आहेत. चिलखती बुरुज क्रमांक 1 ठाकूरवाडी दिशेकडील, जिथून आपण प्रवेश घेतला. चिलखती बुरुज क्रमांक 2 जो पूर्वेकडे पाहण्यास मिळतो, तो आपण आता पाहत आहोत. बोकडशिला पहारा बुरुज जो टकमक टोकाकडे आहे आणि ओंबळे बुरुज हा आपल्याला चोरदिंडी तटबंदी येथून दिसतो. पूर्वीकडच्या चिलखती बुरुजावर आहोत आणि या बुरुजावरती आपल्याला इथे ध्वजस्तंभ आपल्याला पाहायला भेटतो आणि या बुरुजावरून आजूबाजूचे अजस्त्र सुळके आपल्या नजरेत पडतात. संपूर्ण ट्रेक दरम्यान मागापासून जवळजवळ मी 2-2.5 तासापासून चालतोय आणि या संपूर्ण ट्रेक दरम्यान मला कुठेही पाण्याचा साठा कुठेही भेटला नाही. आता मी जसं गडावरती आलोय, 2 बुरुज पाहिले आणि त्यानंतर मी आता गडमाथ्यावर चाललोय. तर त्या गडमाथ्याकडे जाण्या अगोदर इथे त्या कारळावरती एक झाड आहे, त्या झाडाच्या मुद्यापाशी मला एक पाण्याचं टाकं इथं पाहायला भेटते. तो त्या ठिकाणी चौकोन आहे, वरपर्यंत खोदलेलं आहे, आतपर्यंत खोदलेलं आहे ते पाण्याचं टाकं. दिसायला छोटं आहे पण आतमध्ये खूप मोठं आहे ते पाण्याचं टाकं. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात इथे पाणी साठवलं आहे बघा इथे या झाडापाशी. तर मित्रांनो आपण आहे ना असे या पायवाटीचा वापर करत इथपर्यंत आलो. इथे आपल्याला एक ओढा लागतो या पद्धतीचा, हा ओढा येतो. तर आपल्याला यायचं आहे या झाडापासून, इथून असं वरती यायचं आहे आणि इथे या दगडी पायवाटी दिसत आहेत, इथे जी रचना दिसते दगडांची, त्यांचा वापर करत आपण गडमाथा काढायचं आहे. ह्या त्या पायऱ्या आहेत. अच्छा, तिकडे गेलेत. माझ्या पाठीमागे जे पाहत आहे ते आहे टकमक टोक या गडावरचं. इथून गुन्हेगारांना कडेलोट केलं जायचं, शिक्षा दिली जायची. टकमक टोकावर जाण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. आपण सुरुवातीला आपण गड पाहूया. तर मित्रांनो आता आपण गडमाथ्यावरती आहोत आणि गडमाथ्यावरती आल्यावरती आपल्याला काही घरांचे अवशेष, वाड्यांचे अवशेष, पाण्याची तळे, पाण्याची टाके असे बरेच अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. समोर मंदिर आहे, आपण मंदिरात जाऊया. समोर आपल्याला भले मोठे तळे पाहायला भेटते. तळ्याचं नाव आहे कमळ तळे आणि इथे आपण जे मंदिर पाहतोय ते आहे महादेव मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आहे ते. तर इथेही दर्शन घेऊ. समोरच मंदिराच्या समोरच आपण जसे इथून प्रवेश घेतो तर आपल्याला इथे गणपती बाप्पांची एक सुबक मूर्ती, दगडी मूर्ती आपल्याला इथे पाहायला भेटते बघा. तिथून पुढे आपल्याला महादेवाचं दर्शन घडतं.
गडाचा सर्व परिसर पाहून आता मी पंत सचिवांच्या वाड्याजवळ आलो. वाडा बंद असल्यामुळे बाहेरून आत डोकावले. मध्यवर्ती अंगण असून वाडा चौकोनी आहे. काही भग्न अवशेष वाड्यात आपणास पाहायला मिळतात. याच वाड्याच्या बाजूला शिव मंदिर आहे, ते आता आपण पाहूया. वाडा पाहिला, त्या वाड्याच्याच बाजूला म्हणजे खाल्ल्या साईडला आपल्याला एक मंदिर पाहायला भेटतं. तिथं शिवलिंग आहे, गणपती बाप्पांची 2 मूर्ती आहेत, त्याचप्रमाणे विविध देवी देवतांचे ते दर्शन घडते आपल्याला. आपण पहिली चोरदिंडी तटबंदी पाहू. चोरदिंडीच्या तटबंदीजवळ आलो आहेत आणि ही संपूर्ण किल्ल्याला बांधलेली तटबंदी आहे बघा. ही इथपर्यंत पसरली ती. त्याचप्रमाणे इथे एक पाण्याचं कुंड, पाण्याची टाकी आपल्याला पाहायला भेटते बघा. या गडाच्या तटबंदीमध्ये आपल्याला कमानी म्हणजे छोटा दरवाजा पाहायला मिळतो. याचा उपयोग गडाच्या अवयवांमध्ये कमानी महत्वाचा भाग आहे. गडाच्या तटबंदीमध्ये दरवाजांवर आणि इतर ठिकाणी कमानींचा उपयोग केला जात होता. ह्या कमानी गडाला मजबूती देतात आणि इथून ये जा करण्यासाठी सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून देतात. आपण आता भोराई देवीच्या मंदिरापाशी जात आहोत. मंदिरापर्यंत जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला आहे. वाटेत एक मंदिर पाहण्यास मिळते. याच मंदिराच्या समोर पाहिले असता टकमक टोकाकडे जाण्याचा मार्ग आहे. रायगडावरील टकमक टोकासारखेच हे टोक आहे. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड, कोरीगड, तैल बैला दिसतो. आपण आता भोराई देवीच्या मंदिरापाशी आहोत आणि मंदिर देखील बंद आहे. बाजूलाच आपल्याला काही वीरगळी, अज्ञात वीरांच्या समाधीशिळा असं बरंच काही ना काही इथे आपल्याला मंदिरापाशी बरेच काही ना काही अवशेष इथे आपल्याला पाहायला भेटतात. तिथे आपण भोराई देवीचं मंदिर पाहतो. त्याचप्रमाणे इथे एक मंदिर आहे आणि याच मंदिराच्या बाजूने जो रस्ता खाली जातो तो आपल्याला महादरवाजाकडे घेऊन जातो. आपण आता सुधागड किल्ल्याच्या महादरवाजाजवळ आहोत. किल्ल्याच्या 3 मोठ्या प्रवेशद्वारांपैकी एक आहे. हा दरवाजा रायगडावरील महादरवाजाची हुबेहूब प्रतिकृती आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. 2 भीमकाय बुरुजामध्ये लपवल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. या दरवाजात आपण पहारेकरांच्या देवड्या म्हणजेच खोल्या पाहू शकतो. देवड्या ह्या किल्ल्याच्या संरक्षण करण्यासाठी आणि येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाच्या होत्या. तर मित्रांनो, आज आपण भोरबगड अर्थात सुधागड आज एक्सप्लोर केला, संपूर्ण पाहिला, संपूर्ण जाणून घेतला, संपूर्ण इतिहास त्यामागचा जाणून घेतला आणि इकडच्या जे काही ऐतिहासिक प्रसंग होते ते सर्व आजच्या व्हिडिओतून आज आपण जाणून घेतले. दम लागलाय त्यामुळे जरा शब्दरचना चुकते, कारण आजची ट्रेकिंग आहे ना खूप झाली. म्हणजे शॉर्टली सांगायचं म्हणजे असं झालं की 4 तासाची रनिंग होती दिवा ते पाशापूर आणि गुगल मॅपच्या साहाय्याने मी इथपर्यंत आलो. तर थोडीशी चुकामुक झाली, त्यामुळे 4 ते 4.5 तास मला ट्रॅव्हलिंग करायला लागली आणि लगेचच मी ट्रेकला सुरुवात केली. आणि त्यात मी काही खाल्लं नाही आहे, कुरकुरे वगैरे होतं तेच खाल्लं.
आणि त्याच्यावरती मी आतापर्यंत आहे झऱ्याचं पाणी, कातळावरचं पाणी ते सर्व पिऊन आजचा दिवस मी ह्या गडावरती घालवला. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कॉमेंट करून सांगा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका ॲडव्हेंचर भरलेल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी भावेश, साहस आणि सह्याद्री आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलच्या आजच्या ह्या व्हिडिओतून मी तुमची रजा घेतो.